नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। आज आपण मकर संक्रांती स्पेशल भागामध्ये पाहणार आहोत तिळाची करंजी। नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेहमी आपण पुरणपोळी किंवा तिळाचे लाडू, तिळाची वडी हेच जास्त करून मकर संक्रांती स्पेशल असं ऐकत असतो। मकर संक्रांती स्पेशल तिळाची करंजी करणार आहोत। रेसिपीकडे आपण वळूया। करंजीच्या पारीसाठी आपल्याला 2 वाटी मैदा घ्यायचा आहे, छोटी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, त्यानंतर मीठ थोडेसे, तेल कडकडीत टाकून त्याचं मोहन घालायचं आहे। आपल्याला तेलाचे मोहन घालायचे आहे। आता आपण याचे कणिक मळून घेऊया। याची आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। त्याआधी जे मोहन घातलेले आहेत ते आपण सर्व पिठाला लावून घेऊया। अशा पद्धतीने सगळं मोहन पिठाला चोळून घ्यायचे आहे। आता ह्याचे आपण कणिक मळू। आपण दिवाळी करंजी बनवताना जशी कणिक मळतो करंजीला, तशीच कणिक येथे मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली ही कणिक मळून झालेली आहे। आता ही आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि सारणची तयार करू। आता तिळाचे सारण बनवायचे आहे। सारणसाठी लागणारे साहित्य आहे पांढरे तीळ, जे मी हलकेसे भाजून घेतलेले आहे, त्यानंतर दाण्याचा कूट आणि गुळ। तीळ 1 वाटी, अर्धा वाटी दाण्याचा कूट, तर 1.5 वाटी गुळ इथे मी घेतलेला आहे। आपण हे सर्व मिक्सर मधून काढून घेऊया। तीळ आपले हे बारीक वाटून झालेले आहे, त्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला गुळ मिक्स करायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। आता हे आपले मिश्रण वाटून झालेले आहे तीळ आणि गुळाचे। यामध्ये दाण्याचा कूट मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपले हे सारण तयार आहे। आता येथे आपण करंजीसाठी पारी लाटून घेऊया। छोटा गोळा घ्यायचा आहे। अशा मी 2-3 पोळ्या छोट्या लाटून घेते। आता करंजीचा साचा घेतलेला आहे। इथे पारी आपण ह्याच्यावरती ठेवून घेऊया। तुम्ही हातानेही करू शकता, पण साच्याने सोपं होऊन जातं आणि आकार एकसारखा येतो। त्यानंतर आपण यामध्ये सारण भरूया। अशा पद्धतीने मी सारण भरून घेते आहे। तर हे आपल्याला व्यवस्थित बंद करून प्रेस करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपली ही करंजी तयार। अशा बाकीच्याही करंज्या बनवून घेते। साच्याने करंजी कशी बनवायची ती पाहिली, आता आपण हाताने कशी बनवायची ती पाहूया। पारी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा सारण आपण येथे घेऊया। तुम्हाला हवे तितके तुम्ही भरू शकता, पण शक्यतो पारी फुटू नये असं पाहायचं आहे। तर इथे 1 चमचा सारण घेतले आहे। आता ही आपल्याला मध्यभागावरती फोल्ड करायची आहे। फोल्ड केल्यानंतर बाजूच्या कड्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत। हा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर करंजीची जी चक्री असते आपण ज्याने बनवतो, त्या करंजीच्या चक्रीने आपण ह्या कडा कट करून घेऊया। जे एक्स्ट्राच्या कडा असतात ते आपण इथे कट करून घेऊया। तुम्हाला मी इथे दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत। तुम्ही हातानेही करू शकता किंवा साच्यानेही करू शकता। अशा प्रकारे आपली ही पारी तयार आहे। अशा प्रकारे आपल्या ह्या करंज्या तयार आहेत। आता आपण ह्या तळून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। येथे तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाले की गॅस मध्यम आचेवर आपल्याला करून घ्यायचं आहे। तेल गरम झाले आहे की नाही हे आपण पाहून घेऊया। त्यासाठी थोडी कणिक भिजवली होती, आपण ते टाकून घेऊया। तेल गरम झालेले आहे। आपल्याला हे सर्व मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त लाल थोडी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। मी आता सगळ्या तयार केलेल्या करंज्या इथे तळून घेते। अशा प्रकारे या तयार आहेत आपल्या तिळाच्या करंज्या। मकर संक्रांती स्पेशल तिळाची करंजी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।